श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात महाबळेश्वर, पाचगणीसह जिल्ह्यातील इतर पर्यटन स्थळं पर्यटकांनी गजबजली, संततधार पावसामुळे सर्वच जलप्रकल्पातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी गट आणि गणरचना जाहीर. यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. महाबळेश्वरमध्ये 1.5 महिन्यात 100 इंच पावसाची नोंद झाली आहे. पावसाचं प्रमाण या भागात कमी जास्त होत असल्यानं पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. महाबळेश्वरसह पाचगणी आणि इतर पर्यटन स्थळं पर्यटकांनी गजबजली आहेत. लिंगमळा धबधब्यासह वेण्णा लेक परिसर, मेटगुताड धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असून या ठिकाणचं पावसाळी अर्थचक्र गतिमान झालं आहे. जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश असणाऱ्या कास पठारावरील दुर्मिळ फुलं उमलण्यासाठी देखील पोषक वातावरण तयार झालं आहे. कास, भांबवली वजराई धबधबा, एकीव धबधबा, ठोसेगर धबधबा, कोयना धरण परिसर, सडा वाघापूर इथला उलटा धबधबा यासारख्या पर्यटन स्थळांवरही पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. हिरवाईनं नटलेले डोंगर, दाट धुकं आणि आल्हाददायक वातावरणाची भुरळ पर्यटकांना पडत आहे. मुनावळे इथं आंतरराष्ट्रीय जलपर्यटन केंद्र उभारण्यात येत असून त्यात स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या वतीनं प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचबरोबर पर्यटन वाढीसाठीचे उपक्रम राबवण्यावर देखील भर देण्यात येत आहे. मुनावळे इथं स्कुबा डायव्हिंग, पॅराग्लायडिंगसह इतर साहसी जलक्रीडा प्रकार सुरू होणार आहेत. या क्रीडा प्रकारांसाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येत असून यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर प्रशिक्षणासाठी करण्यात येणार आहे. मुनावळेसह कोयना आणि धोम धरणाच्या जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करण्यासही शासनानं मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक मनुष्यबळ जिल्ह्यातच तयार करण्यात येणार असून त्यासाठीचा अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण संस्थेच्या निवडीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सुरू आहे. कोयना धरणाच्या काठावरील जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यात 105 गावांना जोडणारी तापोळा इथली तराफा सेवा काही दिवसांपूर्वी बंद ठेवण्यात आली होती. मात्र संततधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं ही तराफा सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. यामुळे 105 गावातील दळणवळण पूर्वपदावर येण्यास मदत झाली आहे. या सेवेमुळे पुन्हा एकदा महाबळेश्वर, तापोळा आणि बामणोली खोऱ्यातील पर्यटन हंगाम बहरण्यास मदत होणार आहे. तराफा सेवेसह आगामी काळात सर्व्हिस लॉन्च सेवा देखील सुरू होणार आहे. जिल्ह्यात गेल्या 1.5 महिन्यांपासून पावसाची संततधार सुरू असून सततच्या पावसामुळे सर्वच मोठ्या आणि मध्यम प्रकल्पातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महाबळेश्वरसह नौजा या धरण क्षेत्रात देखील जोरदार पाऊस झाल्यामुळे 1.5 महिन्यात कोयना धरणात 63 टीएमसी पाण्याची आवक झाली. कोयनेबरोबरच धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी या मोठ्या धरणातील पाणीसाठा देखील वाढला असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सर्वच धरणातून कमी जास्त प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी गट आणि गणरचना नुकतीच जाहीर करण्यात आली. नव्या रचनेनुसार जिल्हा परिषदेचे 65 गट तर 11 पंचायत समित्यांसाठी 130 गण तयार झाले. या गट गणरचनेत सातारा तालुक्यातील 2 गट आणि 4 गण कमी झाले. कोरेगाव, फलटण आणि खटाव तालुक्यातील नवीन गटगण रचनेमुळे प्रत्येकी 1 गट आणि 2 गणांची वाढ झाली. गट आणि गणांची नवीन रचना झाल्यानं आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीची रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आषाढी वारीसाठी सातारा जिल्ह्याच्या 11 एसटी आगारातून यात्रा गाड्यांचं संचलन करण्यात आलं होतं. यासाठी 256 एसटी बस पंढरपूर मार्गावर पाठवण्यात आल्या होत्या. यामुळे 1,32,42,000 महसूल एसटी महामंडळाच्या सातारा विभागाला मिळाला. सातारा ते लोणंद या राज्यमार्गाच्या रुंदीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यासाठी सुमारे 459 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर श्रोते हो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं पूजा दीक्षित यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.